कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काल झालेलं मिसअंडरस्टँडिंग मुळे खरंच सॉरी। कशी वागले मी त्यांच्याशी? मला आनंदींची काळजी वाटत होती आणि त्यात त्या सिद्धूचा रागही आला होता, पण म्हणून मी चक्क त्यांच्यावर हात उगारला। नाही नाही, हे असं वागणं चुकीचं होतं माझं। तरी ते मला सगळं सांगण्याचा प्रयत्न करत होते। मी एकदा तरी ऐकून घ्यायला हवं होतं। बापरे, खूप मोठी चूक झालीये माझ्या हातनं। आता काय करू मी? त्यांची माफी मागायला हवी। हो, नाही नाही, नको। माफी तर मागितलीच पाहिजे, पण अशी फोनवर नको। इतकी मोठी चूक केलीये मी, तर प्रत्यक्ष भेटून माफी मागायचा मोठेपणा पण दाखवलाच पाहिजे। जानू, जाऊई बापू, तुमच्या लग्नाला आता 1.25 महिना होऊन गेला। आता या काळात तुम्ही एकमेकांना अगदी चांगलं ओळखायला लागला असणार। एकमेकांच्या आवडी कळल्या असतील, एकमेकांचे स्वभाव लक्षात आले असतील। आता हे जे नातं तुमच्यात निर्माण झालंय ना, त्यालाच संसार म्हणतात। बस आता यापुढे एकमेकांना समजून घेत असा संसार फुलवत जायचा। जयंत, 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 अरे काय झालं? असं का निघून गेलास तू? जयंत, बरं, येणारा पुढचा प्रत्येक दिवस काही छान, सुंदर, आनंदी, आलबेल असा नाही असणार। पण अशा वेळेला मग दोघांपैकी एकाने ना कधी कधी पडती बाजू घ्यायची असते। आपला संसार असाच सांभाळायचा असतो। कधी काही कुरबुरी होतील, कधी वादविवाद होईल, कधी एकमेकांचं म्हणणं एकमेकांना पटणार नाही। पण अशा वेळेला जास्त राग धरायचा नाही, बरं का? आपला संसार आहे तो आपणच असा दोन्ही हाताने घट्ट धरून ठेवायचा असतो। जेव्हा एखादा कठीण दिवस येतो ना, तेव्हा काय करायचं माहितीये का? तेव्हा तुम्ही एकमेकांबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण, कोमल क्षण, त्याची आठवण करायची। खरं सांगू का, हे जे क्षण आहेत ना, हे मनाच्या कोपऱ्यात अगदी घट्ट बांधून ठेवायचे असतात। कारण हेच ते क्षण आहेत जे कठीण काळी आपली मदत करतात, आपल्याला एकमेकांबरोबर राहण्यास भाग पाडतात। काय ना, आपल्या आयुष्यात खूप नाती असतात, आई वडील, भाऊ बहीण, मित्रमैत्रिणी, मुलं। पण ही सगळी नाती काही शेवटपर्यंत नसतात। आयुष्यभर जर आपल्याला कोणी साथ देत असेल ना, तर ती व्यक्ती म्हणजे आपला जोडीदार। आपल्या जोडीदाराचा हात आपण घट्ट धरून ठेवायचा असतो शेवटच्या श्वासापर्यंत।
आई जे सांगते ते अगदी बरोबर आहे. माझ्या आणि जयंतमध्ये कितीही भांडणं झालेली असली, तो माझ्याशी कसाही वागला असला तरीही त्याचं माझ्यावर अतिशय प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटीच त्याच्याकडून कधीतरी विचित्र वागलं जातं. पण मी ते लक्षात न ठेवता आमच्यातलं प्रेम लक्षात ठेवायला हवं. जयंत माझी किती काळजी घेतो ते लक्षात ठेवायला हवं. माझ्या घरच्यांशी तो किती आदराने वागतो ते पाहायला हवं. ऑफिसमधून घरी आल्यावर त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी जी आस असते ती लक्षात ठेवायला हवी. कारण आई म्हणते तसं जयंतच माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत असणार आहे. जानू, पटतंय ना? हो आई. जावई बापू, मला काही बोलायला संधी मिळाली की मी बोलतच राहते. बरं आता ना मी हळदी कुंकू लावते मंगळसूत्राला, तुम्ही ते तिच्या गळ्यात सुलट करून घालायचं. सासूबाई अहो, सावकाश, सुखी राहा. सुखी राहा, हसत खेळत, नातं जपत, एकमेकांच्या साथीनं सुखाचा संसार करा. हो बाबा. आजी, भावना मॅडमचा कॉल, ते पण मिस्टर गाडे पाटलांनी सिद्धूला. अरे काय चाललंय काय? दुसऱ्या गालावर ठेवून द्यायची नसेल ना सिद्धू यार? अरे दिली तर दिली ना, इतकं काय. भावना मॅडमना 7 गुण माफ. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.